भाजपमय वातावरणामुळे शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या शोभायात्रेत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे सहभागी झालेले नाहीयेत। काम करणारे वेगळे आणि मिरवणारे वेगळे अशा शब्दात विनायक मेटे यांनी कार्यक्रमादरम्यान आपली नाराजी व्यक्त केली आहे। शिवस्मारकासाठी गेली 30 वर्ष आम्ही कार्य केलंय, पण आमचा अधिकार डावलण्यात आलाय असंही मेटे यांनी म्हटलंय। काम करणारे वेगळे आणि मिरवणारे वेगळे असं विनायक मेटे म्हणतायत। आमचा अधिकार डावलल्याचं देखील त्यांनी व्यक्त केलंय आणि या संदर्भात विनायक मेटेंची बातचीत केली आमचा रिपोर्टर राहुल झोरी यांनी। राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक शिवस्मारक व्हावं अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जे करत होते, या मागणीसाठी ज्यांनी रस्त्यावर उतरलं, अनेक आंदोलनं केली, ते विनायक मेटे आज भूमिपूजनाच्या दिवशी कुठेतरी नाराज असल्याची एक चर्चा आहे। थेट विनायक मेटेंशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। मेटे साहेब, अगदी थेट प्रश्न, भूमिपूजनाचा सोहळा जवळ आलाय, पण तरी देखील सगळं काही अलबेलंय असं काही चित्र दिसत नाहीये। असं आहे की कार्यच एवढं मोठं आहे, त्यामुळे अलबेलं असं कसं असू शकतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे होऊ पाहत आहे, हे इतिहास नवीन निर्माण करणारं होऊ पाहत आहे। जगातलं आतापर्यंत 7 आश्चर्य आहेत, हे निर्माण झाल्यानंतर सगळं 8वं आश्चर्य हे म्हणावं लागेल। एवढ्या मोठ्या पद्धतीचं, एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आणि तेही त्या समुद्रामध्ये हे होणार आहे। त्याची तुलना जगामध्ये दुसऱ्या कोणाच्याही बरोबर होऊ शकणार नाही। एवढं मोठं स्मारक ते होणार आहे, त्यामुळे काम मोठंच आहे। त्यामुळं काय कामामध्ये थोड्याशा गोष्टी इकडे तिकडे होत राहणार, थोड्याशा गोष्टी इकडे तिकडे होणार आहेत तुम्ही म्हणतायत। मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून हा लढा होता। नेमकं आज ज्यावेळेस ते इमारत रचण्याची, एक पहिली वीट रचण्याची वेळ आली आहे, त्यावेळेस लढणारा कुठेतरी बाजूला राहिला आहे आणि बाकीचे समोर आलेत असं वाटतंय। लढण्याची गोष्ट केली म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, हे नक्की खरं आहे की आपल्याला माहिती आहे की सीमेवर लढणारे जे जवान असतात ते लढत असतात, त्यांना ते लढण्याचं काम दिलेलं असतं। पण राजमार्गावर मिरवणुकीमध्ये जे जवान असतात ते वेगळेच असतात। एका सामान्य कार्यकर्त्याला वाटतं की मेटे साहेबांनी या संदर्भात जायला हवं होतं। काय तुम्ही सामान्य कार्यकर्त्या संदर्भात कुठल्या भाजपच्या मंत्र्याशी बोलणं झालं किंवा या एकंदरीत संदर्भात तुम्ही या सगळ्याची खंत वाटते? नाही, असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून गेल्या 30 वर्षापासून माझ्यासोबत या राज्यातले माझे सहकारी आणि कार्यकर्ते यांनी काय हलापेष्टा सहन केलेले आहेत हे आम्हाला माहिती आहेत। किती अनेकांचा विरोध सहन केला आहे हे आम्हाला माहिती आहे। किती वेळा कोण कोण जेलमध्ये गेले ह्याची मोजदाद नाही आहे। अनेकाला अनेक पद्धतीचा त्रास झाला हेही कुणाला माहिती नाही आहे। एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही त्रास सहन केले, मोर्चे काढले, आंदोलन केले, धरणे धरले, मेळावे घेतले, अधिवेशनं घेतले। मी स्वतः सभागृहामध्ये अनेक वेळा सभागृह बंद पाडलं, अनेक वेळा भाषणं केली, अनेक वेळा चर्चा केली, अनेक वेळा तिथंसुद्धा भांडणं झाली, अनेकांचे रोष मी पत्करले, अनेकाचं सामाजिक आणि राजकीय नुकसान मी माझं अनेक ठिकाणी करून घेतलं। तेव्हा कुठं एवढं सगळं झाल्याच्या नंतर उद्याचा शुभ दिवस हा उगवतोय आणि त्याच्यामुळं एवढा मोठा इतिहास निर्माण करणारा क्षण उद्याचा आहे, दिवस आहे आणि त्या इतिहासामध्ये मला माझ्या सहकार्याला त्याच्यात सहभागी व्हावं ही जर वाटलं त्यांना